महादेव कोळी समाज संघटना यांच्या वतीने आदिवासींचे पारंपरिक सण वाघबारस साजरा करत असताना थोर आदिवासी क्रांतिकारक संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली। महादेव कोळी आदिवासी समाज चालीरीतीप्रमाणे वाघबारस म्हणून साजरा करतात। वर्षभरात केलेले नवस फेडण्यासाठी गावाच्या वेशीवर असलेल्या वाघोबाच्या मूर्तीची पूजा करतात। हा सण मोठ्या उत्साहात व गावकरी साजरी करत असतात। जंगलातील हिंस्र प्राण्यापासून पाळीव प्राण्यांची जसे की गायी गुरांचे रक्षण व्हावे यासाठी कोंबडा बोकड हा नैवेद्य दाखवला जातोय। तसेच तांदळाच्या खिरीचा नैवेद्य वाघोबास दाखवतात। वाघबारसच्या आधी गुराखी गावातून प्रत्येक घरातून तांदूळ गोळा करतो। गुळ आणि गुरे गोळा करून मंदिराच्या परिसरात पूजेसाठी घेऊन येतो। आदिवासी समाज निसर्गपूजक म्हणून ओळखला जाणाऱ्या आदिवासींमध्ये प्रत्येक सणात निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते। अर्थात त्यात निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला जातो। शिवाय संरक्षणासाठीही निसर्गाला साकडे घातलं जातं। वाघबारस देखील यातीलच एक खरं तर आदिवासींना वाघाला देव मानलं आहे म्हणून काही भागात वाघोबाची मंदिरे पाहावयास मिळतात। अनेक ग्रामदेवतांच्या मंदिराच्या बाहेरही वाघाच्या मूर्ती दिसतायत। अनेक आदिवासी पाड्यावर अशी वाघाची मंदिरे दिसतात। वाघाने आपल्याला हल्ला करू नये म्हणून वाघाचे पूजन केले जाते। या सणाला वाघबारस म्हणतात। इतरत्र वासुबारस सण साजरा होत असताना आदिवासी पाड्यावर वाघबारस साजरा होतो। वर्षभरात केलेले नवस फेडण्यास हा मोठा दिवस काही गावांमध्ये गायी गुरांचे रक्षण व्हावे म्हणून वाघांच्या मंदिरात कोंबड्याचा बळी दिला जातोय। तसेच काही भागात डांगर तांदळाच्या खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो। काही ठिकाणी लाकडावर वाघाच्या चित्राचे कोरीव काम करून त्यावर सिंदूर लावलेला असतो। या चित्राचे पूजन करून वाघबारस सण साजरा होतो। वाघबारसाच्या दिवशी घरातील कोणत्याही व्यक्तीने वाघाच्या जंगलातून लाकूड फाटा आणला तर त्याला वाघोबा काहीतरी शिक्षा म्हणून त्याच्या दारात येऊन गुरगुरतो किंवा त्याच्या पाळीव प्राण्यावर हल्ला करतो अशा आख्यायिका जुन्या जाणत्या लोकांकडून सांगितले जातात। अशाच काही आख्यायिकांनुसार सणाचा एक महिना आधी आदिवासींचे सारे दैव रानात पारद करण्यासाठी गेलेले असतात। ते वाघबारसेला घरी येतात। त्यामुळे या दिवसाला आदिवासी जीवनात एक वेगळे महत्व आहे। वाघबारसाच्या निमित्ताने लोक शेतकाम बंद ठेवतात। पूर्वी बहुसंख्य आदिवासी कुटुंबात 50 पेक्षा जास्त पाळीव जनावरे असत। त्यांच्या निगराणीसाठी गुराखी असत। नवीन कपडे परिधान करून गुराखी आनंदोत्सव साजरा करतात। आजही गुराखी वाघबारसाला नवीन कपडे परिधान करतात। तसेच प्रत्येक घरातून तांदूळ गुळ व थोडे पैसे गोळा करून संध्याकाळी गावातील सर्व गुरे वाघोबाच्या मंदिराजवळ घेऊन येतात। या ठिकाणी गावातील प्रमुख मंडळी मुले आणि मुली एकत्र येतात। वाघोबाच्या मंदिराच्या संपूर्ण परिसरात गायीचे शेण व गोमूत्र शिंपले जाते। रात्री इथे कोणीही थांबत नाही। गावातील मारुती व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटे पेटवली जाते। सगळे लोक तिथे जमतात। गुराखी मुली ही वाघ अस्वल कोल्हा अशी रूपे घेऊन खेळ खेळतात। एखाद्याला वाघ बनवलं जातं त्या वाघाला पळायला लावून आमच्या शिवारी येशील का असे विचारले जाते। वाघ झालेला गुराखी नाही नाही म्हणतो, पण जंगलातून वाघ संपले असे वाघाची भीतीही संपली। भीती गेल्यामुळे वाघबारस साजरे करण्याची प्रथा आता लोप पावत चाललेली आहे। आदिवासी कडील जनावरांची संख्याही कमी झाली आहे। यामुळे पूर्वीच्या उत्साहात हा सण आता साजरा होताना दिसत नाही। कालौघात वाघबारस ही प्रथा नैवेद्यपुरती मर्यादित राहण्याची परिस्थिती आहे अशी या समाजाला आता जाणू लागली आहे। या प्रकारे महादेव कोळी समाज संघटना यांच्या वतीने आदिवासींचा पारंपरिक सण वाघबारस म्हणून साजरा करण्यात आला। अनेक गुरूंचा गुरु
गोंडांचे 8वे धर्मगुरू अलार कालाम, जे बुद्धांचे गुरु होते आणि विश्वाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध, माय निरुती गार्गी, भगवान बिरसा मुंडा, राजे शिवछत्रपती, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, राया ठाकर, नाग्या कातकरी, राणी दुर्गावती आणि मंचावरील सर्वच मान्यवर, आपल्या धनगर आदिवासी लढ्याचे शिलेदार डॉक्टर संतोषजी सुपे, सतीशजी लेंबे, आजच्या कार्यक्रमाचे सर्व सन्मान मूर्ती, मला त्यांची नावं म्हणजे पाठ नाहीये, आणि समोर बसलेले आमचे मित्र विष्णू साबळे. चळवळीच्या सुरुवातीपासून जेव्हा धनगर आदिवासी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला तर जे काही आदिवासी जिल्हे आम्ही पिंजून काढले त्यामध्ये सोबत हे आमचे सहकारी आमच्या सोबत होते. सर्व आज वाघबारस आहे, म्हणजे तुम्ही वाघबारस आज साजरी करत आहात तशी वाघबारस होऊन गेलेली आहे आणि सोबतच संयुक्त जयंती घेतलेली आहे. आदिवासी क्रांतिकारकांच्या संदर्भात बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितलं, सांगतीलही, परंतु वाघबारस आदिवासी संस्कृती, धर्म, रूढी परंपरा आणि तत्वज्ञान याच्याबद्दल अजूनही आपल्या युवक युवतींच्या मनामध्ये क्लिअरिटी नाहीये, स्पष्टता नाहीये, संभ्रम आहे. नागरी समाज आणि आदिवासी समाज हे कसे वेगळे याची मुद्देसूद उदाहरणं आमच्याकडे नाही. त्याच्यामुळे आपण ढोबळमानाने काय म्हणतो की आदिवासी संस्कृती जपली तर आदिवासी समाज टिकेल, परंतु आपण बघतो आपण सगळे सुटाबुटात आहोत. मग आपण पाले नेसायचे का, तर तसंही नाही. म्हणजे कपडे घालण्यावरनं आदिवासी संस्कृती ठरत नाही. आदिवासी संस्कृती ही मूल्यांवरून ठरते. आता हे सगळे मोठे मोठे शब्द आहेत, मूल्य, साधना, संस्कृती, विचारधारा, तत्वज्ञान. एवढं अवघड जर केलं तर मागच्या सगळ्या आपल्या पोरी आणि आजूबाजूचे आपले कार्यकर्ते निघून जातील. सोपं करूया. आज वाघबारस आहे. आपल्या इथं वर चढून गेले तुम्ही पिपारगण्याला की तिथे वाघोबाचं मंदिर आहे. किमान 40 गावातली मंडळी तिथे येते, परंतु महादेव कोळ्यांच्या नुसत्या 40 गावचीच ही देवता नाही, तर प्रत्येक जमातीमध्ये वाघोबा ही प्रमुख देवतांमध्ये आहे. का बरं बाबा? फक्त वाघोबा गुरांना खाऊ नको, शेरडा बकरांना खाऊ नको म्हणूनच पूजा करतो का आपण त्याची, का त्या पलीकडे काही आहे? तर त्याच्याही पलीकडे खूप काही आहे. आणि वाघबारसीचा जर खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर वाघोबाला समजून घेण्याची फार गरज आहे. माझा स्वतःचा अनुभव, माझं स्वतःचं विश्लेषण आहे. मी एकदा म्हणजे एका लग्नाला गेलो होतो आमच्या डोन एका गावी, आणि तिथून माझी मावशी 10 किलोमीटरवर औठ्यामध्ये राहते. तर मी एका माणसाची मित्राची मोटरसायकल घेतली आणि मावशीला भेटायला गेलो. माझ्या एक लक्षात आलं, म्हणजे नुकतंच आम्ही चळवळीत म्हणजे आदिवासी खेम्यामध्ये किंवा धनगर आदिवासी आरक्षणाच्या निमित्ताने काम करू लागलो होतो आणि आदिवासी विचारधारेकडे चिकित्सकपणे बघण्याची सवय लागली होती. त्याच्यामुळे आपल्याच रानाकडे बघण्याचीही दृष्टी नव्यानं, म्हणजे आपण आपल्याकडे बघत नाही. लोकांना बाहेरच्यांना आपण वाटतो अरे काय जंगल आहे, झाडी आहे, डोंगर आहे, बाहेरच्यांना आपण वाटतं, आपल्याला वाटत नाही. पण आम्ही नव्यानंच ते बघायला शिकलो होतो. आणि माझ्या लक्षात आलं मावशीकडे जाताना की रस्त्याच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला जेवढ्याही सावरी आहेत, डॉक्टर साहेब जेवढे सावरीच मेले होते. फक्त दोन्हीतून पिंपरगण्यापर्यंत जाईपर्यंत मध्ये मेवण्या भेटला. म्हणलं पाहुणं काय ते सावरीच कशा काय मेल्यात रानामध्ये? तर ते म्हणले अहो ते वांद्रांनी बोखं खाल्लं. आता बोखं किती जणांना माहित आहे इथं बोखं म्हणजे काय? बघा, झाडाची पानं हे झाडाचं नाक आहे, श्वास घेतो.
आता साबरीला वरतीनच पान येतात प्रत्येक याच्यावर निवडून प्रकारातली वनस्पती आहे. आणि त्या साबरीचे भोके वानरांनी खाल्यामुळे त्या साबरी मेल्या होत्या. मग त्यांना म्हटलं की याच्या पाठीमागे वांद्र भोकं खात नव्हती का? तर म्हणे खात होती, पण थोड्या प्रमाणामध्ये. का? तर रानात वाघ होता. म्हणजे वांद्रांचं झाडावरनं खाली येण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. कशामुळं? वाघामुळं. जंगलातून रानातून वाघ नष्ट झाला किंवा वाघ निघून गेला, वांद्र खाली आली, साबरीचं बोकं खाल्लं, साबरी मेल्या. ही साबर काय आहे रानातली? साबर ही रानाचा दवाखाना आहे. कुठलाही जखमी प्राणी किंवा आपलेही शेरडं बकरं किंवा गायी जर जखमी झाल्या तर तुम्ही निरीक्षण करा, जाऊन साबरीला अंग घासतात. ते चीक जेव्हा जखमेवर येतं, जखम भरते. आपल्याकडे तुम्हाला माहित आहे 5वी असते आणि 5वीला ज्या 12 बळी काढल्या जातात त्या प्रत्येक ठिकाणी काय ठेवतात? साबर ठेवतात. उंबऱ्यात ठेवतात, नाहणीला ठेवतात, उशाला ठेवतात, पहाटे कुठे पायथ्याला ठेवतात. साबर डॉक्टर साहेब सॅनिटायझरचं काम करतात. समजा रानातला दवाखानाच नष्ट झाला म्हणजे साबरच मेली तर हळूहळू काय होईल? प्राणी मरायला सुरुवात होईल. हळूहळू त्या स्पिसीज, रानातल्या वनस्पती हे सगळं मरतं. आणि वाघ निघून गेल्यावर किंवा वाघ मेल्यावर हळूहळू काय मरतं? रान मरतं, जंगल मरतं, सृष्टीचा विनाश होतो. आणि हे महत्व हजारो वर्षाच्या निरीक्षणामधून आदिवासींनी ओळखलंय आणि म्हणून वाघाला देव मानलेला आहे. फक्त गुराबकरांच्या संरक्षणासाठी नाही. आणि म्हणून त्याच्यासाठीच आपण सण वाघ्याचा वार किंवा वाघ बारस करतो. इतरांच्या म्हणजे नागरी समाजामध्ये जर एखादा उत्सव असेल तर त्याला काय म्हणतात? उरूस किंवा जत्रा. आपल्याकडे काय म्हणतात? वार. वार भरतो. कळमजाईचा वार, वर्सुबाईचा वार, वाघोबाचा वार. तर हे फरक आहेत, भाषेतलेही फरक आहेत, रूढी परंपरांमधलेही फरक आहेत. आणि आपण बऱ्याचदा म्हणतो निसर्गपूजक निसर्गपूजक निसर्गपूजक. आणि आमच्या एका वक्त्याने बी उल्लेख केला की आपण वनस्पतींना पूजतो, पण कसं ते स्पष्ट होतंय का? वनस्पतींना पूजतो म्हणजे नेमकं काय करतो? तर ज्यांना आपली कुळसाई माहिती आहे अशांनी हात वर करा. ज्यांना आपलं जरा मोठा हात वर करा ना. हा, 1 2 3. कंची आहे तुमची कुळसाई? ढाकोबा. तुमची? कळमजाई. काय हो कळमजाई म्हणजे? कळमजाई म्हणजे महादेव कोळ्यांचं कुलदैवत. हे बरोबर आहे, पण कळमजाईचा अर्थ तुम्हालाही सांगता येत नाही. तुमची कुळसाई कुठली सांगितली तुम्ही? हा, वर्सुबाई. काय वर्सुबाई म्हणजे? कुलदैवत आहे. तुम्हाला हे माहित आहे का की ज्यांची कुळसाई वर्सुबाई आहे ते आयुष्यात वर्षावर कोयता चालवत नाही? चूक का बरोबर? वरस तोडायला सांगतात का? कळमजाईच्यांना कळंबाचं झाड तोडायचं नाही. मग ती देवी आहे का देव आहे? ती 4 हाताची बाई माणूस आहे की ते झाड आहे? तर ते झाड आहे. आपले देव वर नाहीये, आपले देव जमिनीवर आहे. म्हणजे वर्सुबाई वरस, कळमजाई कळम, औदुंबरेश्वर उंबऱ्या. आणि भैरोबा म्हणजे काय? भैरोबा सांगता येईल कुणाला? ज्याला माहित आहे त्याने हातवर करा. भैरोबा. भैरोबा कोण म्हणतं खंडोबाचा अवतार आहे, कोण म्हणतं महादेवाचा अवतार आहे, घोड्यावर बसलाय, तलवार बिलवार लावली. पण तुम्ही कधी भैरोबाच्या देवळाचं निरीक्षण केलंय का? जुन्या देवळांचं निरीक्षण जर तुम्ही केलं असेल तर तिथे काळ्या दगडातला नाग कोरलेला आहे. काय कोरलेला आहे? मुळात इथं सायन्सशी संबंधित बरेचसे लोक आहेत, सापाला ऐकू येत नाही. भैरोबा म्हणजे कोण आहे? नाग. काळभैरी, बाळभैरी, काळा नाग,
छोटा नाग. ज्यांची कुळसाई भैरव आहे ते नागाला मारत नाही. इतर सापांना मारत असतील पण स्पेसिफिक नागाला मारत नाही. किंवा भैरवाचे भगत जर साप निघाला तर तो मारायला दुसऱ्याला बोलवतो. म्हणजे आपल्याकडे त्या रूढी परंपरा हळूहळू नष्ट होत चालल्यामुळं आपला तो समज गैरसमज. पण आपण नागाला आता ज्यांची कुळसाई वर्सुबाई आहे त्यांनी आयुष्यात वर्षावर कोयता चालवायचा नाही. ज्यांची कळमजाई आहे त्यांनी कळम तोडायचं नाही. किंवा ज्यांचा भैरोबा आहे त्यांनी सापाला मारायचं नाही, वाघालाही मारायचं नाही. ह्या झाल्या महादेव कोळ्यांच्या रूढी परंपरा. ठाकर समाजामध्ये अशा खूप सारे टोटेम म्हणजे कुळसाया आहेत की ज्या वनस्पती, पक्षी आणि प्राण्यांवर नाही. गोंड समाजामध्ये 4 देवे, 5 देवे, 6 देवे, 7 देवे अशा त्यांचे प्रकार आहेत समाजाचे. आणि त्या प्रत्येक 4 देवेची एक वनस्पती, एक पक्षी आणि एक प्राणी हे टोटेम आहे म्हणजे कुळसाई. ते त्याला खात नाही, मारत नाही, तोडत नाही. पक्षी असेल तर मारत नाही, प्राणी असेल तर कापून खात नाहीत आणि झाड असेल तर तोडत नाही. ही प्रथा परंपरा फक्त भारतातच आहे का? अख्ख्या जगभराच्या आदिवासींची हीच प्रथा परंपरा आहे की आपल्या भागातील दुर्मिळ वनस्पती, पक्षी, प्राणी यांचं संवर्धन, संरक्षण झालं पाहिजे. आणि ही जी सृष्टीची सायकल आहे ही अबाधित राखण्याचं काम असणारी एकमेव संस्कृती, एकमेव धर्म आणि एकमेव तत्वज्ञान कुणाचं आहे? जिथं जिथं बिगर आदिवासी आहे. लातूरला उन्हाळ्यामध्ये रेल्वेने पाणी न्यावं लागतं. कसं न्यावं लागतं? आपल्याकडे पाण्याची टंचाई आहे का? असेल पण तेवढी नाही. तर हा फरक आहे. नागरी समाजातील धर्मतत्वज्ञान फक्त उपभोगाचा संदेश देतात. ती जन्माला आलेच प्रेमाचा संदेश देण्यासाठी, परंतु त्यांनी निसर्ग ओरबाडून काढला, भांडवलशाहीला सपोर्ट केला, व्यापाराला सपोर्ट केला. महादेव कोळींमधले किती भांडवलदार आहेत आज? नगण्य. का? तर संचय वृत्ती नाही. त्याचं कारण असं आहे की ही जी पृथ्वी आहे, ही जी धरती आहे, या धरतीवर असणारा प्रत्येक घटक फक्त माझ्या एकट्याच्या बापाचा नाही. तो सापाचा आहे, तो वाघाचा आहे, तो किड्याचा आहे, तो मुंगीचा आहे, तो झाडाचा आहे. आणि म्हणून आपले लोक पक्षी, प्राणी आणि वनस्पतीला देव मानतात. नुसतं देव मानत नाहीत तर त्यांचं संरक्षण करतात आणि ह्या पृथ्वीचं चक्र अबाधित ठेवतात, सृष्टीचं चक्र अबाधित ठेवतात. आणि तुम्ही बघितलं असेल कोरोना काळामध्ये की सगळ्यांचे देव कडी कुलपात काय होते? बंद होते. हिंमतच नव्हती होत देवाला पुजायला जायची. किंवा जावा तिथे नारळ फोडावा, हार घालावा, यात्रा भरवाव्या. होतं काय? आदिवासींचे देव कुठे होते? आदिवासींचे देव मुक्त होते. किंबहुना आदिवासींचे देव मुख्य काम करत होते. कोरोनात सगळ्यात भारी औषध कुठलं होतं? गुळवेल. अजून फक्त गुळवेल. झाडापासूनच आली नाही का? सगळ्यात कारगर औषध होतं. डॉक्टर सांगतील ऑक्सिजन. भले तो लॅबमध्ये बनवलेला असेल पण त्याचं नाव काय? ऑक्सिजन. ऑक्सिजन कोण देतं? प्राणवायू कोण देतं? वर्सुबाई कळमजाई देते हो, उंबऱ्या देतो. उंबऱ्याच्या आसपास सर्रास पाणी लागतं आणि म्हणून तो देव मानलेला आहे. वर्सुबाई कळमजाईच्या पानाची जाडी बघा, त्यातनं मिळणाऱ्या ऑक्सिजनची टक्केवारी बघा. उगाच आपल्या माणसांनी हे देव मानलेले नाही. आणि हाच फरक आहे बाकीच्या फिलॉसॉफीमधला, बाकीच्या तत्वज्ञानांमधला. मग तो हिंदुइझम असेल, मार्क्सिझम असेल, इस्लाम असेल, ख्रिश्चॅनिटी असेल, एवन बुद्धिझम असेल. या सगळ्या ही सगळी तत्वज्ञानं फक्त मानव कल्याणाचा विचार सांगतात. एकमेव आदिवासी विचारधारा अशी आहे जी मानव कल्याणासोबतच सृष्टीच्या कल्याणाचा विचार करते. नुसती विचार करत नाही, तो विचार आत्मसात करते आणि जगते. आणि म्हणून कोण श्रेष्ठ आहे ह्या समाजामध्ये? आदिवासी श्रेष्ठ आहे. आपल्याला श्रेष्ठ म्हणायला काही हरकत आहे होतच ना. बघा फरक लक्षात घ्या. आपण म्हणतो, बरेच लोक म्हणतात की
आदिवासी समाजाने आता मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. कुठं आलं पाहिजे? मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे? धनधान्य कमवलं पाहिजे, संपत्ती कमवली पाहिजे, गाड्या बंगलं घेतलं पाहिजे, दवाखानं टाकलं पाहिजे, शिकलं पाहिजे. अगदी बरोबर, शिकलं पाहिजे, व्यवस्थित कपडे घातले पाहिजे, 2 वेळचं पोटाला जेवायला पाहिजे. पण मला सांगा, ज्यांच्याकडे गाडी आहे, विमान आहे, पंचपक्वानं आहेत, 11 मजल्याचा काय अँटी विला आहे, वरच स्विमिंग पूल आहे, वरच हेलिपॅड आहे, सुखी आहेत का होते? हा, सुखी आहेत का? पोराला हत्ती पाय झालाय हो, काय करायचं? सुख शोधत आहेत हे लोक जे मुख्य प्रवाहात आहे. यांच्याकडे काय झालंय? धनधान्य संपत्ती सगळं आहे, पण यांच्याकडे आहे व्यक्तिवाद, तुसडेपणा, बेरकीपणा, चाप्टरगिरी, त्याला काय म्हणतो आपण, हे डावपेच, फसवणूक. फसवायचं कसं? मग अशा मुख्य प्रवाहात जायचंय का आदिवासीला? जिकडे मूल्य जी आहेत ती रसातळाला गेलेली आहेत. म्हणून मी म्हटलं मूल्य आणि साधन शब्द लय जड आहे, पण मूल्य म्हणजे माणुसकी आहे, कनवळूपणा आहे, सामुदायिकता आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे, स्त्री पुरुष समानता आहे. आणि हे कुणाकडे? नुसता निसर्गवाद नाहीये, तर ही मूल्य सुद्धा आदिवासींकडे जास्त आहेत. आदिवासी माणूस कपटीच नाहीये, म्हणजे फार कमी कपट घुसलेले अलीकडे, नागरी समाजाच्या सवयीने, पण तेवढा कपटी नाही जेवढे आपले चाणक्य सध्या. किती पक्षा फोड्या, किती काय. आता ते राजकारणावर जायचं ना, आचारसंहिता लागली असेल कदाचित इकडे, मला नेतील धरून. सांगायचा मुद्दा काय की आपल्याला जायचंय कुठं? मग आपल्याला विकास नको का? तर साधना आणि मूल्यांची सांगड घालणारा विचार आपल्याला रुजवायचा आहे, आणि त्याची ताकद फक्त आदिवासींमध्ये आहे. कारण आदिवासींमध्ये 2 गोष्टी टिकून आहेत, एक मूल्य व्यवस्था आणि एक नॅचरलिझम, नैसर्गिकता. ही आपल्याला नागरी समाजाला द्यायची. आणि त्यांच्याकडचं जे आहे की बाबा निसर्गाला तोशीच न पोचवता, धरतीला तोशीच न पोचवता, जंगल न उजळता जो काही विकास करता येईल तो कर बाबा, पण त्यासाठी कुणाच्या मुंड्या मुरगाळू नको. मुंड्या मुरगाळणारा विकास म्हणजे विनाश आहे. जसं जंगलातून वाघ संपतो, शेवटाकडे येतोय, जंगलातून वाघ संपल्यावर जंगल संपतं, तसं मानवी समाजात माणसामधलं आदिवासीत्व जर संपलं तर माणूस अधिक वेगानं हा ग्रह डिस्ट्रॉय करण्याकडे जातो. आता तुम्ही बघितलं असेल यावर्षी काय पूर, भूकंप, विनाश, ऑक्सिजनची जी लेवल आहे किंवा ओझोनची जी लेवल आहे, या सगळ्या गोष्टी, किंवा ग्लोबल वॉर्मिंग आहे, हे मोठे मोठे शब्द आहेत. पण हे केवळ आणि केवळ नागरी समाजाच्या मूर्खपणामुळं, आणि हाव संपत्ती ओढायची, कारखाने निर्माण करायचे, धूर सोडायचा, सगळ्यात जास्त कार्बन सोडतं कोळसा, त्याच्यानंतर सिमेंट, त्याच्यानंतर एसी, त्याच्यानंतर कारखाने, आणि त्याच्यानंतर गाड्या. ही सगळी तुम्ही जी सुखाची साधनं म्हणवताय ही ह्या गृहाला डिस्ट्रॉय करून राहिली, हा गृह नष्ट करून राहिलाय. आणि याच्यावर एकच औषध आहे, ते म्हणजे आदिवासी विचारधारा. हे तुम्ही लक्षात घ्या, आणि मग तेव्हा तुमचं महत्व लक्षात येतं की आदिवासी म्हणजे हा कोण माणूस आहे, कोण आहे. म्हणजे तुम्हाला आदिवासी असल्याचा अभिमान वाटण्याची ही कारण आहे. आदिवासी आहोत म्हणजे कोण आहोत, तर ह्या ग्रहाचे रक्षण करते आहोत. नुसते ग्रहाचे नाही, मानवतेचे, निसर्गाचे रक्षण करते आहोत. आणि म्हणून तुम्हाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे, आपल्या युवकांना आपला अभिमान वाटला पाहिजे, आणि जय आदिवासी अभिमानाने म्हणता यायला पाहिजे. आणि म्हणून या वाघवारशीच्या निमित्तानं तुम्ही इतका सुंदर कार्यक्रम इथं घडवून आणला, आणि एवढ्या लांबून, म्हणजे आता इकडे मुंबईच्या जवळ बरेच वक्ते भेटतील तुम्हाला, तरी आम्हाला तिकडनं बोलवलं, आमचं ऐकून घेतलं शांत चित्ताने सगळ्या भगिनींनी वगैरे आणि भावांनी. त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आयोजकांचे आभार मानतो. थांबतो. जय आदिवासी. हॅलो. अतिशय
तपोवनातून तुझ्या उजळली संत जनाची वाणी, मातीमधून तुझ्या जन्मल्या नरत्नाच्या खाली. सर्वप्रथम या महाराष्ट्राच्या वैभवशील मातीला त्रिवार अभिवंदन. महाराष्ट्राचे आर्यदेव छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक सावित्रीबाई फुले, खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा खळखळून वावरते शिक्षण महर्षी कर्मवीर वामनराव पाटील, आदिवासींचे जनक. काळ कुणासाठी थांबवत नाही. त्या काळाच्या ठिकाणावरती लात मारून सर्व भारतीयांच्या मनामध्ये क्रांतीची ज्योत पेटवणारे आणि जग जंगल जमिनीचा पहिला उठावा करणारे. वय वर्ष फक्त 25. अवघ्या 25 वर्षामध्ये भारताच्या संसदेमध्ये ज्यांनी अभिमानी त्याचा फुटू लावण्यात आला ते क्रांती सूर्य, लोकनेते धरती आबा बिरसा मुंडा. वर्तमान काळामध्ये युवकांचे मेंदू मनगट मजबूत करणारा व्यक्ती म्हणतो म्हणजे अधिकारी राघोजी भांगरे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे आधार म्हणजे अधिकारी राघोजी भांगरे. तरुणांचे प्रेरणास्थान म्हणजे अधिकारी राघोजी भांगरे. राष्ट्राचा बंडकरी, क्रांतीचा हिरा, कीर्तिवंत, यशवंत, गुणवंत, चिताप्रमाणे चपळ, ज्याला सह्याद्रीचा ठाणे वाघ म्हणून संबोधलं गेलं, त्यांचे आज 220वी जयंती निमित्त त्यांना त्रिवार अभिवंदन. आजच्या या सन्माननीय व्यासपीठावरील या कार्यक्रमाचे अध्यक्ष रायगड जिल्ह्याचे समाज कल्याण सभापती श्री नारायणजी डामशे साहेब, संतोषजी सुपे साहेब, सतीजी लोबे साहेब, ढवळे साहेब, या कर्जत तालुक्याच्या ठाकूर संघटने जिल्हा अध्यक्ष, रायगड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडा, कर्जत तालुक्याचे अध्यक्ष माझे मित्र परशुरामजी दरोडा, कर्जत तालुका ठाकूर संघटनेचे महिला अध्यक्ष माजी सभापती इंदुळेताई डोले मॅडम, आमच्या या महादेवकोळी संघटनेचे अध्यक्ष, कर्तव्यदक्ष, अष्टपलू व्यक्तिमत्व असणारे आमचे मित्र मनोहरजी कालवटे, सर्व महादेवकोळी समाज कार्यकारिणी आणि समोर बसलेले माझे बंधू आणि भगिनी. तो काळ धामधुमीचा होता. भारतीय समाज व्यवस्था झोपी गेली होती. मग नव्हती कुणाला स्वातंत्र्याची आस, नव्हती कुणाला स्वराज्याची कास, नव्हती कुणाला स्वाभिमानाचा ताटकणा, आणि जुलमी राजवटी विरुद्ध लढणारा नव्हता कुणी मर्दराना. मित्रांनो, अशाच वेळी सह्याद्री हसताना दिसली. कशासाठी हसली? अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर प्रांतामध्ये सुभेदार रामजी भांगरे, मावळ प्रांतामध्ये दरीखोरीतील देवगावामध्ये उदयास न्याय अन्यायाविरुद्ध लढण्यास, काळ चिरण्यास क्रांती सूर्य आदिक्रांतिकारी राघोजी भांगरे आले उदयास. राघोजी भांगरे यांचा जन्म देवगाव येथे माता रमाबाई आणि पिता रामजी सुभेदार भांगरे यांच्या पोटी 8 नोव्हेंबर 1805 रोजी झाला. ते शिक्षण घेत असताना रामजी भांगरे यांनी त्यांना युद्धाचे प्रशिक्षण देण्यात आले. मग ते तलवारी असो, घोडेश्वर असो, बंदूक चालवणे असो, युद्धाचे प्रशिक्षण देताना ते पारंगत झाले. मित्रांनो, 1818 मध्ये वयाच्या अवघ्या 13व्या वर्ष शिकारीसाठी राघोजी भांगरे जंगलामध्ये गेले असताना त्याला पाणीवाटेवरती त्यांना वाघ पाणी पिताना दिसला. पाठीवरती असणारी बंदूक काढली आणि त्यावर गोळी झाडली. गोळी वाघाच्या मानेला ताटून गेली. वाघ सैराबेरा झाला आणि ह्या दोन्ही वाघांमध्ये युद्ध झाले. या युद्धामध्ये राघोजी भांगरेंनी वाघाच्या जबड्यामध्ये हात घातला आणि खालचा जबडा खाली, वरचा जबड्यावर करून त्याला चिरपत्त केले. असं म्हणतात ना, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात आमच्या आदिवासींची. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा वाघाला मारल्यानंतर पाठीवर घेऊन जेव्हा गावाच्या विषयाने येत असताना त्यांचा सेनापती देवजी आव्हाड आणि त्यांचा अंगरक्षक राया ठाकर ही सर्व हकीकत त्यांच्या वडिलांना सांगितली. आणि मग जेव्हा त्या वडिलांना सांगितल्यानंतर सर्व गावामध्ये त्यांची वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याला इथं सुरुवात झाली. वेलकम टू MC Music Club. असा आनंद वाटतो तर राघोजी भांगरे यांनी सह्याद्रीमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांना त्यावेळी इंग्रज सरकाराच्या ताब्यामध्ये असणारी जमीन आणि सावकारांच्या ताब्यात आलेली जमीन 1,25,000 एकर जमीन त्यावेळी आदिवासींच्या नावावर करण्यात आली. म्हणजे 3 लाख जमीन आज आपल्या आदिवासींना दिली देण्यात आली. 1882 मध्ये इंग्रज सरकारी फॉरेस्ट ऍक्टचा कायदा लागू केला. 1882 मध्ये इंग्रज सरकारी फॉरेस्ट ऍक्टचा कायदा लागू केला. तेव्हा क्रांतीसूर्य बिरसा आबा मुंडा यांनी झारखंडमध्ये आपल्या सर्व आदिवासी बांधवांना एकजूट करून 7,000 अन्वय घेऊन
छोट्या नागपूर येथे 1995 मध्ये लढा उभारला. त्या लढावामध्ये उभारण्यामध्ये त्यांना अटक करण्यात आणि राजकीय कार्यक्रमामध्ये त्यांना ठेवण्यात आले. पण मित्रांनो, त्यावेळी त्यांचा एक मोठा निर्णय झाला. त्या निर्णयामध्ये आजही आपल्याला त्याचा लाभ होतो. त्यांनी त्यावेळी सांगितलं की आमच्या आदिवासींच्या सातबाऱ्यावरती आदिवासी खातेदार हा नाव देण्यात यावा. म्हणून या दोन्ही क्रांतिकारकांचं सर्वात मोठं योगदान आहे हे आपण सर्वांनी विसरता कामा नये. कारण ह्या योगदानामुळे आता आपल्या आदिवासी बांधवाला जात वैद्य प्रधानमंत्री मिळते. वक्ते तर सांगणारच आहेत, पण माझ्याप्रमाणे मला माहिती असल्याप्रमाणे मी सांगतो. म्हणून या ज्यांच्या जयंत्या यांच्या पुण्यतिथी आपण साजरी करायला असतो. आता आपण पाहतोय दिंड्या निघलेल्या आहेत पंढरीला, आळंदीला. त्यावेळी आपला राघोजी भांगरे साहेब आदी क्रांतिकारक ज्यावेळी पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी गेले असता त्यावेळी इंग्रजांना चावू लागले आणि त्यांना तिथं सापळा रचून त्यांना पंढरपूरमध्ये पकडण्यात आले आणि ठाण्याच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे आगरवाडी जेलमध्ये त्यांना अटक करण्यात आली. आणि मित्रांनो, 2 मे 1848 त्यांनी फाशी देण्यात आली. वयाच्या 43व्या वर्षी त्यांचं हे कार्य अतिशय धगधगत आहे. आपण जर इतिहास पाहिला बोलण्यासारखं खूप आहे, वेळ कमी आहे. मी जाते आता एवढा म्हणून माझ्याकडे एखादा शब्द चुकला तर मला माफी करावी. वेगळी तुझी बोली भाषा धर्म तुझा आगळा, वेगळी तुझी बोली भाषा धर्म तुझा आगळा, लाकडाचा केला नागर स्वतः बैल झाला, उबडदबड जमीन कसत मैल मैल चालला आणि सर्व आधी जन्मला आदिवासी तू मागे काय राहिला, तू मागे करायला. जे आदिवासी जे भीम कारण संस्काराचा भाग असणारा वाघबारस सण आपण या ठिकाणी साजरा करतो. आणि ही वाघबारस आपण या ठिकाणी एवढ्यासाठी साजरी करतो की पुढच्या पिढीचा हा संपन्न असणारा वारसा, त्याची कारणं, त्याची मीमांसा आणि ह्या परंपरेचा असणारा स्रोत हा पुढच्या पिढीकडे गेला पाहिजे आणि त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजे. आणि संस्कारांचं खऱ्या अर्थानं बाळकडू जर कुठे मिळणार असेल तर आमच्या माता भगिनींच्या माध्यमातून मिळणार. एक माता शिकली तर ती घरातल्या अनेकांना चांगल्या पद्धतीने शिकू शकते. आणि एक पुरुष जरी बिघडला तर आदिवासी संस्कृती ही स्त्रीप्रधान असल्यामुळे त्याला सुद्धा वटणीवर आणू शकते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि ही मार्गदर्शनाची संधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आमच्या डेंगळे सरांनी खरं तर आज खूप थोडक्यात आटोपतं घेतलं. आम्ही त्यांना म्हणलं होतं की आमचा या ठिकाणी संघर्ष आहे हा वेगळ्या पातळीवरचा आहे, पण संस्कृती, परंपरा, इतिहास हा तुमचा प्रांत आहे आणि आज लोक त्या भूमिकेतनं तुमच्याकडे बघतात. पण त्यांनी खरंच थोडक्यात उरकलं आणि म्हणून आपण थोडेसे या ठिकाणी अर्धपोटी राहिलो असं म्हणायला काही हरकत नाही. असो, खरं तर ज्या छत्रपतींनी आपल्याला पहिलं स्वराज्य दाखवलं ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वतंत्र देश झाल्यानंतर आपल्याला हक्क अधिकार कागदावर दिले आणि एक स्वतंत्र राज्यघटना अस्तित्वात आली, ज्या घटनेच्या माध्यमातून आपले हक्क आणि अधिकार हे या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्याला मिळाले. ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचबरोबर जल जंगल जमिनीचा संघर्ष हा ज्यांनी आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षात दाखवून दिला ते धरती आबा बिरसा मुंडा. आपल्या अधिकारांची लढाई, आपल्या हक्कांची लढाई आणि आपली कर्तव्य याची जाणीव करून देणारे क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि जंगलचा सत्याग्रह आणि चिरनेरची लढाई आठवण करून देणारे नाग्या कातकरी दादा, त्याचबरोबर राया ठाकर, अशा अनेक क्रांतिकारकांची संयुक्त जयंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी साजरी होते. ह्या क्रांतिकारकांनी आपल्यासाठी थोर असं क्रांतिकारक आपल्यासाठी बलिदान दिलं, क्रांतीच्या लढाया केल्या आणि आपले हक्क अधिकार या ठिकाणी साबूत ठेवण्याचं काम केलं. आणि ही जयंती साजरी करत असताना त्यांनी केलेल्या कार्याचा निश्चितच आपण सगळ्यांनी या ठिकाणी वाहपोह केला. त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये त्यांनी केलेल्या लढाया, त्यांनी केलेली क्रांती, त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दिलेले संस्कार हे निश्चितच आपल्यासाठी मार्गदर्शक होते. पण ती त्यावेळेसची परिस्थिती होती, कारण त्यावेळेस आपली अर्थव्यवस्था ही जंगलावर अवलंबून होती. त्यावेळेसची आपली अर्थव्यवस्था ही जमिनीवर अवलंबून होती. त्यावेळेस पैसा किंवा त्यावेळेस नोकऱ्या किंवा त्यावेळेस शिक्षण या पद्धतीने आपल्याला कुठल्याही अधिकारांची लढाई त्यावेळेस लढायची नव्हती. आणि म्हणून त्यांनी हा क्रांतीचा वारसा आपल्याला त्या ठिकाणी घालून दिला. आज 300 वर्षानंतर आपण पुढे आल्यानंतर जेव्हा आपण पाहतो की लढाया त्याच राहिलेल्या आहेत, फक्त परिस्थिती बदललेली आहे, लढायांची कारणं बदललेली आहेत. म्हणजे आज जल जंगल जमिनीचा संघर्ष आपण करत राहत होतो, पण आज जल जंगल जमिनीचा संघर्ष बदललेला. आज अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे.
आज शिक्षणातल्या घुसखोरीची लढाई चालू आहे, आज नोकरीतल्या घुसखोरीची लढाई चालू आहे, आपले अधिकार लुबाडण्याची लढाई या ठिकाणी चालू आहे, आपल्या जमिनीवरचं अतिक्रमण, ह्या लढाई आपल्याकडे आता प्रामुख्याने पुढे आलेल्या आहेत. आणि या लढाई लढायच्या असतील ते कुठेतरी आपल्या क्रांतिकारकांचा वारसा या ठिकाणी आपल्याला बरोबर घ्यावा लागणार. आणि हा वारसा घेत असताना त्यांच्या संघर्षाचा वारसा आपल्या मनामनामध्ये साठवून ठेवावा लागणार. कारण या लढा लढत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूल मंत्र आपल्याला विसरायचा नाही. आपण शिकून संघटित व्हायचंय आणि त्याच्या पुढे जाऊन संघर्ष करायचंय असं जरी सांगितलेलं असं तरी आज शिकलेल्यांची परिस्थिती मात्र वेगळी आहे. आज आपण शिकलोय पण संघटित होत नाहीयेत आणि खऱ्या अर्थानं संघटित होण्याची गरज ही खरं तर तुमच्या आमच्यासारख्या शिकलेल्या सगळ्या मंडळींना आहे. आज आपण शिकलोय पण आपण एकत्रित झालेलो नाहीये. आज आपण नोकरीच्या निमित्ताने असो आणि जसं बेगडे सरांनी सांगितलं की माझं घर, माझी माळी आणि माझं कुटुंब याच्या माध्यमातून आपण कुठेतरी विखुरले गेलो. ती एकतेची भावना आपल्यामध्ये राहिलेली नाहीये आणि त्यामुळे आपण संघटित नसल्यामुळे संघर्षाला आपण एकत्र येत नाहीये आणि म्हणून आपला संघर्ष कमी पडतो आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून जे काय आपल्या अधिकारांची लढाई लढायची आहे त्या लढाईमध्ये आपण सगळेजण कमी पडतो, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागतं. आणि म्हणून ही संघर्षाची जबाबदारी तुम्हाला आम्हाला शिकलेल्या पिढीला घ्यावी लागणार आहे, नोकरी करणाऱ्या पिढीला घ्यावी लागणार आहे. कारण खऱ्या अर्थानं या सगळ्या अधिकारांचे मोठे लाभार्थी हे आपण नोकरी करणारे आणि तुमच्या आमच्यासारखे किंवा आमच्यासारखे डॉक्टर झाले, वकील झाले, इंजिनियर झाले आणि कुठेतरी मोठे झाले, ह्या सगळ्यांची ती खऱ्या अर्थानं मोठी जबाबदारी आहे. आणि या जबाबदारीमध्ये म्हणून मोठा भाऊ म्हणून आपल्याला सुद्धा सगळ्यात मोठा वाटा या संघर्षामध्ये उचलावा लागणार. हा संघर्ष न थांबणारा संघर्ष आहे. आज आपण नोकरी करणाऱ्याला माहिती आहे की माझ्या पुढे प्रमोशनला प्रत्येक ठिकाणी बोगस त्या ठिकाणी अडकलेला आहे. आज उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे की माझी वैद्यकीय प्रवेशाची मेडिकलची जागा असो, माझी इंजिनिअरिंगची जागा असो, ह्या सगळ्या जागा पुढे बोगसांनी अडवलेल्या आहेत. खोटे दाखले घेणारी मंडळी आहे, खोट्या नोकऱ्या वळकावणारी मंडळी आहे आणि या सगळ्यांबरोबर आपल्याला संघर्ष करायचा. आणि हा संघर्ष करायचा असेल तर संघर्षाची सुरुवात ही तुमच्या आमच्यापासून झाली पाहिजे. आज माझ्यावर अन्याय होत असेल तर मी उभा राहिलो पाहिजे. आमच्या क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा इतिहास जर आपण पाहिला तर त्यांची सुभेदारी गेली आणि ती सुभेदारी इंग्रजांच्या माध्यमातून गेली आणि म्हणून त्या सुभेदारीचा अधिकार आपला मिळवण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला आणि नंतर तो समाजाच्या अधिकारांसाठीची लढाई चालू झाली. आणि म्हणून तुमच्या आमच्या नोकरदारांची जर लढाई चालू करायची असेल तर नोकरीतल्या घुसखोरीच्या माध्यमातून त्या प्रत्येक बोगसाला बाहेर काढण्यासाठी आपण लढाई चालू केली पाहिजे. आपण लढाई चालू केली तर आपल्या कार्यालयातले कर्मचारी आपल्या पाठीमागे उभे राहतील, आपले मित्रमंडळी आपल्या पाठीमागे उभे राहतील, आपले नातेवाईक आपल्या पाठीमागे उभे राहतील आणि वेगवेगळ्या कार्यालयातले कर्मचारी त्या ठिकाणी ती प्रेरणा घेतील आणि एकत्रितपणे हा बोगसांचा घुसखोरी विरुद्धचा लढा या ठिकाणी चालू करतील. घुसखोरीचा प्रश्न नोकरी आणि शिक्षणामध्येच नाहीये मित्रांनो, तो फक्त नोकरीपुरता आणि शिक्षणापुरता होता, तोपर्यंत तुमच्या आमच्या पुरता होता. आज संपूर्ण समाजावर घुसखोरीच्या माध्यमातून अतिक्रमण करण्याचं काम या ठिकाणी चालू. आपण सगळेजण या ठिकाणी बघत आहात की पूर्वीचा काळ होता फक्त समुद्राच्या कडेचे असणारे कोळी आपल्यावर अतिक्रमण करण्याचा विषय घेत होते. अनंत तऱ्हेच्या माध्यमातून कोळ्यांचं एक खूप मोठं संघटन आपल्या पाठीमागे लागलं होतं आणि ती लढाई तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे, त्याचा संघर्ष आपण पाहिलेला. खरं तर आदरणीय वंदनीय पिचर साहेबांच्या माध्यमातून, डॉक्टर गोविंद गारे साहेबांच्या माध्यमातून हा संघर्ष या ठिकाणी थांबवण्याचं काम आणि त्याला कुठेतरी एक दिशा देण्याचं काम त्यावेळेस त्यांनी केलं आणि म्हणून कुठेतरी 2003 साली जात पडताळणीचा कायदा अस्तित्वात आला. 1950 पूर्वीचा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा हे त्या कायद्याच्या माध्यमातून पुढे आलं आणि म्हणून घुसखोरीचा अधिकृत असणारा मार्ग कुठेतरी काही प्रमाणामध्ये कमी झाला. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. खोटे जातीचे दाखले घेणारी मंडळी असू द्या, खोट्या माध्यमातून घुसखोरी करणारी मंडळी असू द्या, आज ती एक एक कुटुंब किंवा एक एक माणूस संघर्ष करत होता, आपल्यामध्ये घुसत होता. आजची परिस्थिती बदललेली आहे मित्रांनो. आपण आता मागच्या 5 वर्षामध्ये पाहत आहोत की धनगर आरक्षणाचा विषय निघालेला, बंजारा आरक्षणाचा विषय आता तुमच्या आमच्या समोर सगळ्यांचा ताजा आहे. आपण सगळ्यांनी अनेक आंदोलनामध्ये त्याचा सहभाग घेतलेला आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून परिस्थिती जी काही बदलत आहे ती आपण पाहतो. म्हणजे एखाद्या जातीमध्ये होणारी घुसखोरी वेगळी होती, एखाद्या नोकरीमध्ये होणारी घुसखोरी वेगळी होती. ती 1-2 मंडळी किंवा एखाद दुसरं कुटुंब येत होतं. आज अख्खा समाज घुसखोरी करतोय आणि आपल्यापेक्षा जास्त ताकदीने त्या घुसखोरीच्या पाठीमागे लागलेला की आम्हाला आदिवासी करा म्हणून.
खरं तर सरांनी आदिवासींची संस्कृती, मूल्य आणि परंपरा ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना त्या माहिती आहे. आज आदिवासी कुणाला घोषित करायचं हे सुद्धा ठरलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक चौकट आखून दिलेली आहे. त्या चौकटीच्या माध्यमातून जो कोणी येणार असेल, अभ्यास करून येणार असेल, त्याला जर आदिवासीचा दर्जा द्यायला आपली काही हरकत नाही. परंतु आज अशी परिस्थिती झालेली आहे की आम्हाला पुढच्या दाराने आरक्षण नकोय. घुसखोरीच्या माध्यमातून असू द्या, शासनाच्या माध्यमातून असू द्या, आम्हाला मागच्या दारातनं आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी चाललेली आहे. झुंडशाहीच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, झुंडशाहीच्या माध्यमातून आम्हाला घुसखोरी झाली पाहिजे, आम्हाला समाजाचा, आदिवासीचा दर्जा मिळाला पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी अख्खाच्या अख्खा समाज घेतो. मित्रांनो, 5 वर्षापूर्वी धनगर आरक्षणाची लढाई आम्ही सतीश लेंगे सर असतील, डॉक्टर दाभाडे असतील यांच्या माध्यमातून आम्ही चालू केली होती. त्याच्या अगोदर आपण एक 8 वर्षापूर्वी मला वाटतं कशेळेला आपण एक धनगर आरक्षणाच्या विरोधातला एक मोठा मेळावा घेतला होता. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात. आणि ती रस्त्यावरची लढाई नंतर न्यायालयामध्ये गेली आणि न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्या लढाईचं स्वरूप बदललं. खरं तर सुरुवातीला अतिशय सोपी वाटणारी लढाई होती की लोकांना वाटत होतं, आम्हाला वाटत होतं की धनगर गेलेत आणि घटनेच्या माध्यमातून ज्या आपल्याला चौकट दिली त्याच्या माध्यमातून धनगरांना आरक्षण मिळू शकणार नाही. पण जेव्हा न्यायालयामध्ये आम्ही ती सगळी परिस्थिती तपासली, त्या सगळ्या कागदपत्रांची छाननी केली आणि ह्या मंडळीने नक्की त्यांच्या प्रार्थनेमध्ये म्हणलंय काय हे जेव्हा आम्ही कोर्टामध्ये बघितलं, वकिलांशी चर्चा केली, तेव्हा असं लक्षात आलं की मित्रांनो, दिसती तेवढी सोपी लढाई ही नव्हती. कारण त्यांची मागणीच वेगळी होती. त्यांची मागणी आम्ही आदिवासी आहोत आणि आमची चौकशी करून फक्त आम्हाला त्या ठिकाणी जावं एवढीच होती आणि ती वेगळ्या माध्यमातून होती. आणि अनेक तज्ज्ञ मंडळींशी चर्चा केल्यानंतर अनेक समाजातल्या अभ्यासकांशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि तो संघर्ष चालू झाला. 3.5 वर्ष ती लढाई कोर्टामध्ये चालली. आपण सगळेजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा इतिहास बघितलेला आहे. आणि हे सगळं करत असताना समाज संघटित करण्याचं, रस्त्यावरची लढाई करण्याचं, राजकीय पातळीवर लढाई करण्याचं काम सुद्धा आपण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून केलं. जेव्हा रस्त्यावरची लढाई होती तेव्हा आपण तेवढ्या ताकदीने त्या रस्त्यावरच्या लढाईमध्ये उतरलो. जेव्हा राजकीय लढाई होती तेव्हा आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो. सगळ्या आमदारांना, सगळ्या खासदारांना, आजी माजी आमदारांना, मंत्र्यांना एकत्र केलं आणि सांगायला अभिमान वाटतो या ठिकाणी की जेव्हा नेहमी आपण राजकारण्यांना नावं ठेवतो, पण धनगर आरक्षणाच्या लढाईमध्ये जेव्हा हे वास्तव मांडण्यासाठी नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही बैठक घेतली. 17 आमदार, 3 मंत्री, 4 खासदार आणि 4 माजी मंत्री आणि आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही त्या आरक्षणाच्या लढाईची परिस्थिती सांगितली, कोर्टातली या लोकांची मागणी काय आहे ते सांगितलं, त्यांनी किती ताकदीने ही लढाई सुरू केलेली आहे हे सांगितलं. आणि त्याचा परिणाम एवढा झाला, त्या बैठकीत एकच निर्णय घेतलाय की आज बाकीच्या कुठल्याही विषयांवर चर्चा करायची नाही. आता आपण इथनं उठायचं, ह्या सगळ्या मंडळींना घेऊन आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची विधिमंडळामध्ये भेट घ्यायची आणि त्यांना ठणकावून सांगायचं की आदिवासी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का लागणार नाही. आणि लिटरली मंडळी तिथनं उठली, तिथनं सगळ्यांनी गाड्या काढल्या, विधिमंडळात आले, मुख्यमंत्र्यांना निरोप पाठवला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी अर्ध्या तासांनी या सगळ्या शिष्टमंडळाला, मी, सतीश लेंगे आणि डॉक्टर दाभाडे आम्ही सुद्धा त्या ठिकाणी मांडणी करण्यासाठी होतो, त्या शिष्टमंडळाला सामोरे गेले. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की राजकीय वातावरण जरी असलं तरी प्रशासनाच्या आणि याच्या शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. पण आम्ही गाफील नाही राहिलो मित्रांनो. आम्ही हायकोर्टामध्ये चांगले वकील दिले, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये चांगले वकील दिले आणि सतत 85 सुनावण्या ह्या फास्ट ट्रॅकवर झाल्या. ह्या 85च्या 85 सुनावण्या ह्या आमच्या सतीश लेंगे सरांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी. त्याच्यानंतर 2 नंबरला मी त्यात सुनावण्या उपस्थित राहिलो आणि 3 नंबरला डॉक्टर दाभाडे असतील. पण याच्यामध्ये एक झालं की सगळ्या पातळीवरचं संघटन चांगलं झालं. अनेक राजकीय मंडळी त्या प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करत होते. आमदार उपस्थित राहिले, खासदार उपस्थित राहिले, मंत्री उपस्थित राहिले आणि एक वेगळा दबाव गट चालवत त्या सगळ्या याच्यातनं उभा राहिला. आणि त्याचा शेवटचं हे झालं की 50 वर्ष चालणारी रस्त्यावरची धनगरांची लढाई ही त्या न्यायालयाच्या माध्यमातून आपण संपवली. सांगायला अभिमान वाटतो की त्या ठिकाणी कोर्टाला मान्य करायला लागलं की धनगर आदिवासी नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट, राज्य शासनाला आणि न्यायालयाला सुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. हा अधिकार फक्त संसदेला आहे आणि याच्यामध्ये कुणी हस्तक्षेप करू शकणार नाही. हे उच्च न्यायालयाने मान्य केलं. सुप्रीम कोर्टामध्ये या मंडळीने अपील केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांची उच्च न्यायालयाची बाजू ही सत्य मानली आणि कोर्टाला याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही ही भूमिका त्या ठिकाणी ठेवून ती याचिका धनगरांची त्या ठिकाणी फेटाळली.
आणि खऱ्या अर्थानं 50 वर्षाचा संघर्षाचा इतिहास हा धनगर आरक्षणाच्या माध्यमातला हा या ठिकाणी आपण न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून संपवला. आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की धनगरांची त्या ठिकाणी असणारी दबावतंत्राची जी बाजू होती ती कमी पडली आणि त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. आत्ताचं आपण त्यांचं जर आंदोलन पाहिलं असेल दीपक बोराडेंचं त्या ठिकाणी झालेलं, त्या आंदोलनाला मुख्यमंत्री त्या आंदोलनकर्त्यांशी बोलले. त्या आंदोलनकर्त्यांशी बोलल्यानंतर त्यांनी एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली की आदिवासी घोषित करण्याचे अधिकार हे राज्य शासनाला नाही. आपण सगळ्यांनी ती क्लिप ऐकलेली आहे, आपण सगळ्यांनी प्रसारमाध्यमातून पाहिलेलं आहे, टीव्हीवर पाहिलेलं आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आदिवासी कोण आहेत हे ठरवण्याचे अधिकार राज्य शासनाला नाही, त्यामुळे राज्य शासन त्याच्यामध्ये पडणार नाही. पण बाकीच्या गोष्टींचा लाभ तुम्हाला कसा देता येईल याच्यावर आपण चर्चा करू. बंजारा आरक्षणाची परवाची मीटिंग झाली, त्या परवाच्या मीटिंगमध्ये सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की राज्य शासनाला हे अधिकार नाहीयेत, राज्य शासन अभ्यास करेल आणि तो अभ्यास करून नंतर तो केंद्राला पाठवेल आणि केंद्र त्या ठिकाणी ठरवेल. आणि म्हणून न्यायालयात आपण जी लढाई लढली त्या लढाईमध्ये जे कोर्टाने सांगितलं की हे अधिकार राज्य शासनाला आणि कोर्टाला नाहीयेत, तीच भूमिका या ठिकाणी या राज्य शासनाला ह्या आंदोलनाच्या समोर घ्यावी लागली आणि जोरात चालू झालेलं बंजारा आंदोलन सुद्धा आता थंड पडलं. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला एकच सांगायला लागेल की ही संघर्षाची परंपरा ज्या या आपल्या थोर क्रांतिकारापासून चालू झाली ती आजही चालूच आहे आणि भविष्यात सुद्धा आपला संघर्ष याच पद्धतीने चालू राहणार. आणि त्या संघर्षासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल, आपल्याला एकत्र यावं लागेल, आपल्याला संघटन बांधावं लागेल आणि त्यातून पैसे उभे करावे लागतील. कुठलंही संघटन बांधत असताना, संघर्ष करत असताना आता ह्या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे पैशाच्या व्यवहारामध्ये आपल्याला पैशाशिवाय कुठलाही संघर्ष करता येणार नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि त्यातला सगळ्यात मोठा वाटा हा खऱ्या अर्थाने हा नोकरदारांना आणि आमच्यासारख्या डॉक्टर, इंजिनियर झालेल्या लाभार्थ्यांना उचलावा लागेल, ही सुद्धा वस्तुस्थिती. तर कुठेतरी संघर्षाची भूमिका आपण त्या टोकावर नेऊ शकतो आणि अतिशय चांगला संघर्ष आपल्या अधिकारांचा करू शकतो, हे सुद्धा मला या ठिकाणी सांगावं लागेल. मित्रांनो, आपण जात पडताळणीचा विषय सगळेजण घेत आहोत. मगाशी आम्ही सांगितलं की जात पडताळणी समित्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही आग्रही आहोत. 2003 डॉक्टर गाडे साहेबांनी जसा जात पडताळणीचा कायदा त्या ठिकाणी केला आणि त्या कायद्याचं स्वरूप माधुरी पॅटेलच्या केस नंतर बदललं, पण आम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊन असं करतो आहोत की आता जात पडताळणी समित्यांच्या माध्यमातून सुद्धा लोकांना घुसखोरी करता यायला नाही पाहिजे, यासाठी हा कायदा अजून कडक झाला पाहिजे. ह्या कायद्याचा गैरवापर करून खऱ्या अर्थानं घुसखोरी करणाऱ्या मंडळींना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि हे खऱ्या अर्थाने हे सामाजिक चोर म्हणून डिक्लेअर झाली पाहिजे, ही भूमिका सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडतो. आणि म्हणून नुकताच आम्ही जात पडताळणी कायद्यामध्ये काही सुधारणा कराव्यात हा मसुदा त्या ठिकाणी मांडलेला आहे. माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून असू द्या, विविध संघटनांच्या माध्यमातून असू द्या, की या ठिकाणी खोटे जातीचे दाखले घेणाऱ्या प्रत्येक मंडळीला या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला सामाजिक चोर म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर केलं पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर यांना दिलेले सर्व लाभ या ठिकाणी वसूल केले गेले पाहिजेत. आणि हे सगळं करत असताना त्याला कायद्याचं अधिष्ठान मिळालं पाहिजे. म्हणून येणाऱ्या विधिमंडळात निश्चितच हा कायदा त्या ठिकाणी मान्य करून घेण्यासाठी सुद्धा आम्ही आग्रही आहोत. आणि म्हणून भविष्यामध्ये जात पडताळणी कायद्यामध्ये सुद्धा खूप चांगले बदल या ठिकाणी अपेक्षित आहेत. आपल्या सर्वांना ह्या परंपरेचं, ह्या संस्कृतीचं जतन या ठिकाणी करायचं आणि हे जतन करत असताना याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे. तर आपल्या ह्या पिढीला सांगता यायला पाहिजे ही जीवनमूल्य आहेत, ही तुम्हाला बाहेर कुठे शिकवणार नाही. ह्या परंपरा आहेत, या संस्कृती आहेत, तुमच्याच आहेत. ह्या तुम्ही जर पुढच्या पिढीला दिल्या आणि पुढच्या पिढीने जर पुढे त्या सरकत राहिले तरच ह्या जगणार आहेत आणि या संस्कृतीची मूल्य त्यांना कळणार आहे. आज आपण बाहेर जेव्हा फिरायला जातो तेव्हा निसर्गामध्ये मुक्तपणे फिरायला जातो, पण आज तुमचं डोंगरपाडासारखं जी परिस्थिती आहे की निसर्गात सानिध्यात असणारं हे गाव आहे. तुम्ही जन्मापासून इथे सगळेजण राहतात, लोक इकडे फार्म हाऊस बांधून राहायला येत आहेत. म्हणजे याचं महत्व बाहेर न येणाऱ्या महान लोकांना कळतंय, पण आपल्याला अजून कळत नाही. अशी परिस्थिती निर्माण होऊन देऊ नका. आपलं जे आहे ते आपल्याला जपलं पाहिजे आणि त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने जगलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये संघर्ष आणि आपल्याकडे येणारे अतिक्रमण किंवा आपल्यावर होणारे आक्रमण ही वेगवेगळ्या माध्यमातून होणार. आपल्या अस्तित्वाचा लढा या ठिकाणी उभा राहणार आणि त्या लढ्यासाठी तुम्हाला आम्हाला संघटितपणे उभं राहावं लागणार आहे. हे एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपण सर्वांनी आपल्या क्रांतिकारकांचं या ठिकाणी पूजन केलं
त्यांच्या विचारांचं या ठिकाणी जतन केलं आणि त्या विचारांचा, परंपरेचा, संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध झाला. त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. असेच कार्यक्रम वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आपण एकत्रितपणे घ्या आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी समाज संघटित करा आणि संघटित झालेला समाज हा कुठेतरी समाजाच्या संघर्षासाठी उभा करा. ही एकच मागणी या ठिकाणी करतो. अधिकचा वेळ घेणार नाही. खरं तर विषय अनेक असतात. आपल्याला मार्गदर्शन एकाच वेळेस सगळं दिलं तर ते तुम्हालाही पचणार नाही आणि आम्हालाही झेपणार नाही. म्हणून आपण मोजक्याच विषयांवर या ठिकाणी बोललो, चाललेल्या गोष्टींवर वावपो केला. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय आदिवासी.